नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. ढग येतात, पण हे ढग जातात कुठे? पाऊस कुठे पडतोय आणि पाऊस येणार की नाही? हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेले आहेत. यामध्ये आपण बघितलं असेल 20 जून नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार. आता ही माहिती अभ्यासक पंजाब डगराव यांचा एक मोठा अंदाज आहे. यामध्ये शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यात शेतकरी आता चिंतेत आहे की खरीप हंगामामध्ये पेरण्या सुरू असताना पुरेसा पाऊस न झाल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी पुढे ढकलणे चालू आहे. मात्र आता 20 जूनपर्यंत जर राज्यातील मान्सून अभाव वाढण्याची आता शक्यता व्यक्त केली जात आहे. अभ्यासक हवामान पंजाब डगराव यांनी यात दिलेल्या अंदाजानुसार 13 जून राज्यातील त्या ठिकाणी भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर 20 जून नंतर मान्सून आता सक्रिय होऊन त्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनेक जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्या वेगाने पूर्ण होतील आणि खरीप हंगामासाठी चांगली सुरुवात होऊ शकते, अशी अपेक्षा. आपल्या राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार थोडक्यात आपण जाणून घेऊयात. यामध्ये कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल, या विदर्भ अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेष भागामध्ये आपल्याला अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी ठरू शकते. त्यासाठी बघितलं असेल, पावसामुळे जमिनीत ओलावा वाढेल, जलसाठामध्ये आपल्याला एक पाणी जास्त जमा होईल आणि खरीप पिकासाठी आवश्यक असलेली आर्द्रता निर्माण होईल. त्यामुळे सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, तूर, मूग, उडीद यासारखी पिकांची आता गती मिळेल. पण शेतकऱ्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यंदा पावसाचा दुष्काळ पडणार का? यंदा पावसाचं हवामान अंदाज कसा आहे किंवा पाऊस किती राहणार आहे, या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती बघूयात. यामध्ये बघितलं असेल, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत की यंदा दुष्काळ पडणार का? याबाबत पंजाब डगराव यांनी दिलासा देणारे व्यक्त आपल्याला यामध्ये सांगितले गेले आहे. त्यामध्ये बघितलं असेल, पारंपरिक हवामान निरीक्षणानुसार यंदा महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता आता कमी आहे. पण जून महिन्यात या पावसाचं प्रमाण काहीसे कमी राहू शकते. मात्र जून जुलै या महिन्यात आपल्याला राज्यातील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण जून महिन्यातील चांगला पाऊस शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल. या काळात आपण पिकाची वाढ वेगानं होत असते. त्यामुळे जुलैमध्ये पावसात चांगला झाल्यानं उत्पादन वाढण्याची शक्यता असते. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा अंदाज आपण थोडक्यात माहिती घेऊयात. त्यामध्ये बघितलं असेल आपण, ऑगस्ट महिन्याचा पावसाचा जोर काहीसा कमी राहू शकतो. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची परतीचा पाऊस हा अभाव वाढण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस जर साठ्याने भरण्यासाठी तसेच उशिरा घेतलेले पिकांसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे पिकाला हंगामी शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांना पावसाची मदत मिळू शकते. शेतकऱ्यांना काय काळजी घ्यावी ते थोडक्यात माहिती आपण बघूयात. यामध्ये सध्या या भागामध्ये पेरण्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करावी. तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी भागाकडे अद्याप पेरणी झाला नसेल तर त्या ठिकाणी त्यांनी घाई न करता हवामान अंदाज लक्षात घेऊनच योग्य वेळी वेळ पाहावे. बियाणे, खते, औषधी इत्यादी जे साहित्य आहे ते आपल्याला तयार करून ठेवणं गरजेचं आहे. तर आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे. तर हा हवामान अंदाज आपल्या व्हिडिओसाठी एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.